कशा प्रकारे हा सगळा सावळा गोंधळ सुरू आहे, माणसं जगण्यासाठी किती पिसून गेलेली आहे. आणि अशी काही मोजकीच उदाहरणं तुमच्यापर्यंत पोहोचतात किंवा ज्यांना पत्रकार परिषद घ्यावी, लोकांच्या पुढे गाणं मांडावं किंवा ज्यांना आमच्यापर्यंत पोहोचता येतं मी तुमच्यापर्यंत मांडत असतो. आणि शेकडो प्रकरणं त्या महसूल कार्यालयात प्रलंबित आहेत. शेकडो जण आत्मदानाचे इशारे देत आहेत. लाखो लोक जाऊन त्यांच्या दारात बसत आहेत, त्यांना कुठलाही काम फुटत नाही. एक वास्तव उदाहरण सांगतो तुम्हाला. मागच्या आठवड्यात आम्ही मुळशीच्या तहसीलदारांना आत्मदहनाचा इशारा दिलेल्याचं स्मरणपत्र द्यायला गेलो. आठवण करून द्यायला, साहेब मी मरणार आहे येत्या 27-28 तारखेला आणि त्याचे बघा पोळं घेऊन हा माणूस गेलाय, आम्ही त्याच्यासोबत गेलोय. त्या तहसीलदारांना या माणसाकडे बघायला वेळ नाही. त्याचे आमच्याकडे व्हिडिओ आहे, त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघा, त्याची बॉडी लँग्वेज बघा. माणसांनी पेटवून घेतल्यावर, मरून गेल्यावर त्याचा 10वा-12वा झाल्यावर तुम्हाला जाग येणार आहे का? जनतेचे सेवक म्हणवता, जनतेचे मालक झाला तुम्ही. निर्भय महाराष्ट्र पार्टी महाराष्ट्रभरामध्ये आदरणीय जितेंद्र भावे सरांच्या माध्यमातून काम करते. आणि निर्भय महाराष्ट्र पार्टीची मुख्य भूमिकाच ही आहे, माणसं जगली पाहिजे. सर्वसामान्य माणसं या फायनान्स कंपन्यांच्या असतील, महसूल यंत्रणेच्या असतील, खाजगी सावकारकीच्या असतील किंवा अनेक प्रकारच्या ज्या या जाचात सापडलेले, ती माणसं मोकळी झाली पाहिजे. त्यांना मोकळा श्वास घेऊन कुटुंबासोबत आनंदाने जगता यावं, 2 घास खाता यावेत. पण अशी परिस्थिती अजिबात नाही. प्रेसला मला आवर्जून सांगायचंय की आज चांगलं काम करणारी मोजकी माणसं त्यांची दखल घ्या. बरेच वेळा प्रस्थापित मीडियावर बाकीच्या बातम्या दिवसभर चालू राहतात, पण खरं काम करण्याची बातमी देखील दाखवली जातात. मग का नाही ती माणसं आत्महत्या करणार? का नाही ती माणसं देशदोडीला जाणार? मागच्या आठवड्यात आम्ही माननीय पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड शहर यांनाही निवेदन दिलं. त्यानंतर आम्ही निवेदन दिलं महसूल यंत्रणेतल्या अधिकाऱ्यांना, तहसीलदारांना निवेदन दिलं, जमाबंदी ऑफिसला निवेदन दिलं. सगळ्या ठिकाणी स्मरणपत्र पाठवली, सगळ्या ठिकाणी जाऊन किंवा हा माणूस 4 वेळा उपोषण करतोय, 4 वेळा. किंवा आता तुम्ही विचारलं की प्रत्येक वेळी तुम्ही बसता आणि उठता. माणसाला आशा आहे ना कुटुंबासाठी जगण्याची. जेव्हा प्रशासनात एखादा मोठा अधिकारी येतो आणि सांगतो साहेब उठा, तुमचं काम होणार आहे, आणि कुठलंच काम होत नाही. आणि म्हणून निर्भय महाराष्ट्र पार्टी सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेला सांगते की घाबरू नका आणि मरू नका. अरुण राऊतच नव्हे तर महाराष्ट्रातल्या कुठल्याही शेतकऱ्यानं आत्महत्येच्या टोकाचं पाऊल उचलू नये. ही सगळी सरकारची जबाबदारी आहे, पण सरकारने करत नाही. पण निर्भय महाराष्ट्र पार्टी ही जितेंद्र भावे सरांच्या माध्यमातून, सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या माध्यमातून या लोकांच्या सोबत उभी राहते आणि यांना हे लोक मरू नयेत म्हणून धडपडते. आणि म्हणून तुमच्या पुढे आज आम्ही आलो आहोत. आमचं तुम्हाला एक आव्हान आहे. या सरकारला आणि प्रशासनाला कधी जाग येईल माहिती नाही, पण किमान सर्वसामान्य माणसापर्यंत, जनतेपर्यंत हा विषय घेऊन जा. त्यांना कळू द्या की माणसं कशा प्रकारे वरपडून मरतात. निर्भय महाराष्ट्र पार्टी सांगते की जनताच मालक. भारतीय संविधान सांगते की जनताच मालक. काल परवा बाबासाहेबांची जयंती झाली. संविधानानं तुम्हाला आणि मला जगण्याचे मूलभूत अधिकार दिले. हे कागदावरचे अधिकार तुम्हाला मला जगू देणार नाही. आणि म्हणून हे कागदावरचे अधिकार प्रत्यक्षात आणण्यासाठी, सर्वसामान्य माणसं जगण्यासाठी, कुटुंबाला आणि त्यांच्या घरातला करता म्हणून जिवंत राहावा म्हणून ही सगळी सर्वसामान्य माणसांची धडपड आहे. ही सुज्ञ माणसं आहेत, ही सजग नागरिक आहेत. आणि म्हणून माननीय देवेंद्र फडणवीसांना माझं नम्र आव्हान आहे, एक सर्वसामान्य भारतीय नागरिक म्हणून, मराठी माणूस म्हणून, तुमचा मतदार म्हणून, की भाऊ, देवा भाऊ लक्ष द्या. हा माणूस जर उद्या आत्मदहन करता झाला, त्याच्या पोराबाळांकडे कोण बघेल, त्याच्या नातवंडांकडे कोण बघेल? नुसती आश्वासनं देऊ नका. महसूल मंत्री बावनकुळे साहेब, तुम्हाला आमची हात जोडून विनंती आहे की बघा, आमच्या पोराबाळांकडे बघा. प्रशासनाचा, महसूल खात्याचा वर्षानुवर्ष चाललेला लालफितीचा कारभार थांबवा. तुम्हाला नियतीनं आणि या जनतेतल्या, भारतातल्या जनतेनं ही जी संधी दिली तिचं सोनं करा आणि आमच्या लेकराबाळांकडे बघून आम्हाला न्याय द्या. अशा प्रकारे आणि या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून आमची विनंती करतोय. आणि एवढं सगळं करून जर प्रशासनानं आम्हाला सहकार्य नाही केलं, या माणसाला न्याय नाही दिला, तर सगळ्या कायद्यांच्या मर्यादा आणि चौकटी पाळून मी माझ्या निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या वतीनं भावी सरांच्या परवानगीने या लोकांना इशारा देतोय की आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभरात रस्त्यावर उतरू, पीडित आणि अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना तुमच्या विरोधात उभं करू आणि सरकारला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. कारण तुम्ही जर आमच्या पोराबाळांच्या जीवावर उठला असाल आणि तुम्ही फुकटचा पगार खाऊन आमची
मुस्कटदाबी करणार असाल तर निर्भय महाराष्ट्र पार्टी कधीही गप्प बसणार नाही. कृती समिती आमच्या जोडीला उभी आहे. महाराष्ट्रातले अनेक सजग सामाजिक कार्यकर्ते, अनेक सुज्ञ नागरिक आमच्या सोबत उभे आहेत. आणि म्हणून अरुण विकोबा राऊत असतील किंवा असे अनेक कुठलेही शेतकरी असतील, त्यांनी घाबरून न जाता शांत राहावं आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी. आपल्या हक्कांसाठी आपण लढत राहू. शेवटचं एकच सांगतो की तुकाराम महाराज म्हणतात की तुका म्हणे आम्ही नव्हे गबाळाचे धणे. तुका म्हणे आम्ही नव्हे गबाळाचे धणे, देतो तीक्ष्ण उत्तरे पुढे व्हावे असे म्हणे. आता जे काही आम्ही कठोर शब्द वापरतो आहोत, भविष्यात आमची पोरं जगावी, सर्वसामान्य माणसाला न्याय मिळावा, या गेंड्यांची कातडी बांधलेल्या पाकिटछाप अधिकाऱ्यांना जाग यावी आणि देवाभाऊंपर्यंत महसूल मंत्री बावनकुळेंपर्यंत निरोप पोहोचावा, यासाठी आमची जीवाच्या आकांताने झालेली धडपड आहे. एवढं तुमच्यापुढे सांगतो आणि एका मिनिटात त्यांचं शेवटचं मनोगत व्यक्त करायला सांगतो आणि थांबतो. धन्यवाद.